आज पंढरपूरमध्ये ओबीसीचा मेळावा होतो. छगन भुजबळ अजूनही वादग्रस्त वक्तव्य त्यांची सुरूच आहेत. तर सकट आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळू देणार नाही किंवा तसा निर्णय घेऊ देणार नाही असं ते म्हणतात. माझी विनंती राहणार आहे सर्वांना, महाराष्ट्र हे राज्य शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि दोन जातीत किंवा अनेक जातीत तेढ निर्माण होऊ नये ही माझी नेहमी भूमिका आहे. आणि सगळ्यात जबाबदार सगळ्या नेत्यांनी आपलं भाष्य करत असताना सगळ्यांनी सांभाळून करावं, जबाबदारीपूर्वक करावं असं माझं मत आहे. शेवटी आपल्यालाच आपल्या गावात शहरात सुखाने नांदायचं असते, एकमेकांना भेटायचं असते. म्हणून जाती तेढ निर्माण होऊ नये असे कुठलेही वाक्य रचना करू नये आणि जबाबदारी घेणारे जे नेतृत्व करणारे जे व्यक्तिमत्व असतात त्यांनी तर जबाबदारीपूर्वक बोलावं. खरं तर आज पावनगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावनगडावर अनधिकृत जे मदरसे होते ते सगळे हटवण्यात आलेले आहेत. काय याबद्दल सगळ्या मला सुद्धा आत्ताच कानावर आलं, पण माझं स्पष्ट मत आहे की नवीन गोष्टी काही घडू नयेत. आज रायगडचं सुद्धा संवर्धन जतन जेव्हा मी माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही करीत असतो की उलटं ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याचं संवर्धन जतन करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून नवीन आणि काहीतरी करावं आणि त्याला धार्मिक वळण द्यावं हे असं होणं चुकीचं आहे. आणि म्हणून त्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी आणि त्याच्यासाठी कठोर जे काय असेल सरकारने त्याप्रमाणे कायदे करावेत असं सुद्धा माझं स्पष्ट सरकारला सूचना आहे. अशा गडकोट किल्ल्यांवरती अशी अतिक्रमणं आहेत ती मोठ्या प्रमाणावरती फोफावतात आणि नंतर मग प्रशासन कोणीतरी तक्रारीनंतर कारवाई. म्हणूनच एक काहीतरी लॉंग टर्म पॉलिसी पाहिजे, लॉंग टर्म प्लॅन पाहिलं आहे. म्हणून मध्यंतरी विशाळगडवर सुद्धा जे प्रसंग घडले होते मी स्वतः जबाबदारी घेतली आणि मी तिथं गेलो होतो आणि सरकारला सुद्धा मी सूचना केल्या की अशा गोष्टी होऊ नयेत आणि त्याच्यासाठी एक लॉंग टर्म प्लॅन पाहिलं आहे. म्हणजे गड किल्ल्यांचं संवर्धनाचं असेल तर गड किल्ल्यांचं रक्षणसुद्धा करण्यासाठी हे एक लॉंग टर्म प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एकच किल्ला आज जसं पावनगडच्या इथं झाला विषय तसं आणि कुठल्या किल्ल्यावर होऊ नये त्याच्यासाठी एक काहीतरी व्यवस्थित नियोजनबद्ध सरकारने एक दिशाच ठरवावी असं माझं सरकारला सूचना राहील. थोडक्यात तुम्ही या कारवाईचं स्वागत करता आणि दुसरीकडं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी असं म्हणणं आहे. नाही, एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी आहेत तेवढंच त्याचं संवर्धन जतन करून आपण जे इतिहासात नोंद आहेत त्या इतिहासात अनेक वर्षापासून ज्या त्या किल्ल्यावर असतील याचं संवर्धन जतन करणं आपलं गरजेचं आहे. पण नवीन काहीतरी घडवायचं मग काही असो मग उद्या रायगडला साधा मला एक दगडसुद्धा लावायचा असलं तर मला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. मग कशाला या गोष्टी वाढवायच्या आणि कशाला धार्मिक वळण द्यायचं. म्हणून हे सारखं व्हायला लागलेलं आहे. जसं विशाळगडमध्ये हा म्हणजे सगळे म्हणजे छोटंसं होत होतं ते मोठं झालं तसं होऊ नये हे प्रामाणिक भावना आहे माझी. विशाळगडाचं अतिक्रमण कधी निघेल यासाठी तुम्ही पाठपुरावा करत आहात? नाही, पण ते जुना विषय आता सुरू झालेलाच आहे. त्याला आता काहीतरी कलेक्टरनी सुद्धा त्याच्यावर कंट्रोल घेतलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी जिथं अतिक्रमण ते काढलेलं आहे आणि मला वाटतं ते प्रोसेस चालू आहे. पण त्याला लगेच काय ते होणारच गोष्टी नाही आहेत. पण ते प्रोसेस तर सुरू जे आजपर्यंत घडली नव्हते ते माझ्या प्रयत्नातून माझ्या पुढाकारातून आणि अनेक शुभक्तांच्या माध्यमातून ती प्रोसेस सुरू झालेली आहे. सध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वराज्य पक्ष उतरणार आहे का? कशा पद्धतीची तयारी आहे? संभाजीराजे उतरणार? बापरे, स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुमत नाही आहे. पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभासाठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे. म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाही आहे. वातावरण तापायला लागलं आहे लोकसभेचं म्हणूनच तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो. वेट अँड वॉच आहे. वातावरण तापल्यावर काय करणार आहे, काय नियोजन नाही. किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाही आहे पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे. माहीत त्या काही अजून पुसलेले नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी
ते तुम्हाला दिसून येतं. याच अनुषंगाने विचारतोय, कोल्हापूरसाठी चाचपणी सुरू झालेली आहे. संभाजीराजे कुठून लढणार? मी लढणार. राजे कोल्हापूरमधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराज्य अनेक- पाठिंबा अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे. चांगली आहे, सकारात्मक चर्चा आहे. जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे. आणि संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच सांगेल. आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाही आहे. मग ते कोल्हापुरात राहणार, काय नाशिकमध्ये राहणार, काय संभाजीनगरमध्ये राहणार, पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. आता कोण किती जास्त प्रेम देते त्या इथे स्वराज्य ठरवेल. ठीक आहे. सगळ्यांची चर्चेची दारं तुम्ही खुली ठेवलेली आहेत का काहींना वगळलेला? नाही, अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठीच खुले आहेत. हां, कारण का स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे. सगळ्यांना स्वराज्य पाहिजेलं आहे. परवासुद्धा मी काही ते लोकमतमध्ये वाचलं. लोकमतमध्ये काय तरुण भारताने अनेक वृत्तपत्रांना आलं होतं की महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली आहे. चांगली बाब आहे. कशी चर्चा आली, कुठली चर्चा मला माहीत नाही, पण ती वृत्तपत्रात तर आलीच, चर्चा चालू आहे. म्हणून वेट अँड वॉच आहे. असं किती दिवस राजे वेट अँड वॉच राहणार आहे? कारण आता काय वातावरण तापायलाच लागलंय ना, जोरात तापायला लागलंय. म्हणून म्हटलं जरा पेन पडल्यानं शुभेच्छा द्यायला मी म्हटलं. नाही, संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच, कारण निवडणुका फार लांब नाही. कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोल्हापूरकरांना माहीत, मी काय सांगणार. पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे. पण तुम्ही तुमच्याच भाषेत हे केलं की PN साहेबांना पण आज शुभेच्छा देण्यासाठी आले का? मला महाविकास आघाडीकडून नावाची चर्चा आणि PN साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा PN साहेबांचे आणि आमच्या घरांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि सुदैवाने 7 जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो, 7 जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो. त्याच्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, ॲक्वेरियन. हां, आणि मराठीत काय म्हणतात त्याला, कुठले रासे, हां तर ते काय ते असं मी काय त्याला मानत नाही. म्हणून आमचं जमतेच चांगलं. आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता पुढं विधानसभा आहे, लोकसभा आहे, म्हणून आपण खास करून खास शुभेच्छा देण्यासाठी PN साहेबांना येऊ म्हटलं. राजे जरांगे पाटील यांचे मुंबईला येणार आहे. अद्याप देखील सरकार कोणता निर्णय घेत नाहीये. काय नाही, मी सरकारला सुद्धा सांगितलं की जे तुमच्या मनात आहे, कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार हे स्पष्ट करावं. मी परवासुद्धा ट्विट केलं होतं की आरक्षण देणं म्हणजे काय, तुम्ही नेमकं कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे. आता मी 2 वर्षापासून मागं लागलो आहे की सामाजिक मागास सिद्ध करा. आज सरकारला सुचलं की आपण सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू. आता हे 7 दिवसात पूर्ण करायची म्हणतात. 7 दिवसात पूर्ण होणार का, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. आता सरकार म्हणजे असा खेळखंडोबा व्हायला नको. परत सर्वोच्च न्यायालय विचारणार एवढ्या वर्षात सामाजिक मागास सिद्ध करू शकून तुम्ही 7 दिवसात कसं केलं आहे. ह्याचे सगळे प्रश्न उत्तरं द्यावे लागतील. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की न्यायिक बाजू आणि भावना ह्या दोन्हीचा समतोल हा कसा करता येईल हे सरकारने आणि सगळ्या जे आंदोलक असतात त्यांनी सगळ्यांनी ठरवावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.